सुनील तटकरेंच्या प्रचारात मनसेने सर्वस्व झोकलं होतं। राष्ट्रवादीचे नेते नितीन सरदेसाईंकडे ते गेले होते। वैभव खेडेकरांचा या गोष्टीला विरोध होता। त्यांनी सगळ्यांनी मिळून गळ घातली। राष्ट्रवादीचा प्रचार करा, ते आम्हाला चालतं। तेव्हा राज ठाकरे सुपरिवाज नव्हते का, असा सवाल प्रकाश महाजन यांनी विचारला। महाराष्ट्रात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी विरुद्ध मनसे कार्यकर्ते असा सामना सुरू झालेला आहे। काल मनसे कार्यकर्त्यांनी अकोला येथे अमोल मिटकरींची गाडी फोडली। या राड्यावेळी उपस्थित असलेल्या एका मनसे कार्यकर्त्याचा नंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता। आता यावरून राजकारण सुरू झालं आहे। अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल सुपरिवाज हा शब्द वापरला। त्यानंतर मनसे कार्यकर्तेच संतप्त झाले। कार्यकर्ते ज्या विचारायला गेल्यानंतर त्याचा परिणाम गाडी फोडण्यात झाला। मिटकरी यांनी आक्रस्ताळपणे पोलीस स्टेशनमध्ये धरणे देऊन गुन्हे दाखल करा अशी मागणी केली। त्याचा तणाव येऊन आमच्या तरुण कार्यकर्त्याचा मृत्यू झाला, असं मनसे नेते प्रकाश महाजन यांनी म्हटलंय। ज्या मनसे कार्यकर्त्यांच्या हृदयविकाराने मृत्यू झाला त्याबद्दल महाराष्ट्र सरकारने ताबडतोब आमदार मिटकरी, उमेश पाटील व अजित पवार यांच्यावर 307 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीच प्रकाश महाजन यांनी केली आहे। अमोल मिटकरी एका संविधानिक पदावर आहेत। राजसाहेबांनी कोणाची सुपारी घेतली, जरंडेश्वर कारखान्याची तर सरकारने चौकशी केली। खुद पंतप्रधानाने इंदापूरच्या सभेत सांगितलं होतं की 70,000 कोटींचा भ्रष्टाचार झाला। पवार कुटुंब एकत्र असताना कन्नडचा कारखाना कसा घेण्यात आला, असा सवाल प्रकाश महाजन यांनी विचारला। सुनील तटकरेंच्या प्रचारात मनसेने सर्वस्व झोकलं होतं। राष्ट्रवादीचे नेते नितीन सरदेसाईंकडे ते गेले होते। वैभव खेडेकरांचा या गोष्टीला विरोध होता। त्यांनी सगळ्यांनी मिळून गळ घातली। राष्ट्रवादीचा प्रचार करा, ते तुम्हाला चालतं। तेव्हा राज ठाकरे सुपरिवाज नव्हते का, तेव्हा गरज होती तुम्हाला। महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्या बाजूने उभी नसती तर चित्र काय असतात, असा सवाल प्रकाश महाजन यांनी विचारला। हे सगळं घडण्यामागे सडक्या मेंदूचा अमोल मिटकरी आहे। त्यातून हे सगळं घडलं, त्यामुळे आम्हाला एका तरुण कार्यकर्त्याला मुकावं लागलं। म्हणून अमोल मिटकरी, उमेश पाटील, अजितदादा पवार यांच्यावर 307चा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मनसेचे प्रकाश महाजन यांनी केली आहे। आता यावर तुम्हाला काय वाटतं? खरंच अजितदादांवर आणि अमोल मिटकरींवर या प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात यावा का? यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा।